श्री स्वामी समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की माणसाला वाटते की पैसा असला म्हणजे आपण सर्व काही विकत घेऊ शकतो आणि भरपूर पैसा असला की आपण आपण बऱ्याच गोष्टीसाठी कामालाही व्यक्ती ठेवू शकतो असं आपल्याला नेहमी वाटतं. पण बघा म्हणले समर्थ, पैशाने आपण सर्व काही विकतही घेऊ शकत नाही आणि पैशाने आपण सर्वांना कामालाही लावू शकत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ आपल्याला एक बोध देतात. समर्थ म्हणतात की दोघं मित्र होते, अतुल आणि गणेश. ही दोघंही लहानपणापासून मित्र होते. एकत्र शाळेत जात होते, कॉलेजमध्ये जात होते आणि नंतर मात्र दोघांचीही ताटातूट झाली. जो अतुल नावाचा जो मित्र होता तो गरीब होता आणि गणेश नावाचा मित्र थोडीशी त्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याने पुढचं शिक्षण घेतलं आणि अतुलने मात्र ग्रॅज्युएशनच केलं. आणि जो गणेश होता तो मात्र कंपनीचा मालक झाला. भरपूर उलाढाली, करोडोने उलाढाली होत्या. पण बघा, नियतीचा खेळ मात्र वेगळाच होता आणि त्या गणेशला परब्रह्म ईश्वराला दाखवायचं होतं की पैशाने सर्व काही विकत घेऊ शकत नाही आणि पैशाने सर्वांना सर्व गोष्टीसाठी कामालाही लावू शकत नाही. बघा, असंच ती गणेश नावाचा जो मित्र होता त्याचं गावाकडं काम होतं म्हणून तो सिटीतून गावाकडे आला, आपल्या आईवडिलांना भेटला आणि ज्यावेळेस तो परत जाणार होता आपल्या गावी, आपल्या शहराकडे, ज्या ठिकाणी त्याची कंपनी होती त्या ठिकाणी, त्यावेळेस मात्र त्याची गाडी पंक्चर झाली. आणि मग मात्र आता गाडी पंक्चर झाल्यानंतर आता ते दुरुस्त केल्याशिवाय तर गाडी चालणार नाही. म्हणून तो एका मेकॅनिकलकडे गेला की जो फोर व्हीलरची सर्व गाडीचं चेकअप करतोय किंवा पंक्चर काढतोय. त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी आपली गाडी दाखवली आणि थोडा वेळ तो 1-2 तास तिथे थांबला. पण कारण आता गाडीचं काम निघलं म्हटल्यावर वेळ तर लागणारच. पण बघा, असं काही घडलं की ज्या ठिकाणी तो गाडी घेऊन आला होता दुरुस्तीसाठी किंवा पंक्चर काढण्यासाठी, तो काढणारा व्यक्तीच म्हणजे अतुल होता, त्याचा लहानपणापासूनचा मित्र. आणि मग मात्र खूप दिवसामुळे एकमेक बघत होते की कुठंतरी यांना पाहिलंय. तो गणेश पण म्हणायचा याला कुठंतरी पाहिलंय, कारण आता खूप वर्षापासून चेहऱ्यामध्ये थोडासा बदल होतच असतो. पण कसं विचारायचं म्हणून दोघंही गप्पच बसली. पण जो श्रीमंत मित्र होता गणेश, त्याला काय राहवलं नाही आणि त्याने पूर्णपणे गाडी दुरुस्त झाली आणि शेवटी पैसे देताना तो सहज म्हटला की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, तुमचं नाव काय? त्यावेळेस त्या अतुलने सर्व काही नाव सांगितलं, गाव सांगितलं, आईवडिलांचं नाव सांगितलं, कुठल्या शाळेत शिक्षण झालं ते सांगितलं. त्यावेळेस त्या गणेशनंही आपलं नाव वगैरे सगळं सांगितलं आणि मग मात्र दोघांची खात्री पटली की आपण बालमित्र आहोत म्हणून. आणि मग मात्र दोघांनीही एकमेकाच्या गळ्यात पडून एकमेकांना प्रेमाने बोलू लागले. आणि मग मात्र गणेशाला जरा अहंकार होता, कारण तो कंपनीचा मालक होता, त्याच्या कोटीच्या उलाढाली होत्या आणि त्यावेळेस तो थोडासा म्हणजे मत्सर या दृष्टिकोनातून त्याला बोलू लागला की काय अरे, आपण दोघं एकत्र शिकलो, तू मात्र इथेच थांबलास, मी मात्र पुढे गेलो, बघ मी किती मोठा झालोय. त्यावेळेस अतुलला मात्र ज्ञान होतं, धार्मिक ज्ञान होतं. त्याच्या आईवडिलांमुळे त्याला उत्तमाचे संस्कार झाले होते, खऱ्या खोट्याची, पाप पुण्याची जाणीव त्याला होती. आणि मग मात्र दोघेही एका हॉटेलमध्ये गेले आणि त्यांनी जे काही नाश्ता जेवण होतं ते केलं. भरपूर गप्पा वगैरे चालू होत्या. त्यावेळेस मात्र गणेशचा जो अहंकार होता तो अतुलला कमी करायचा होता आणि गणेशला वाटू लागलं की मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, मी पैशाने सर्व विकत घेऊ शकतो, सर्वांना कामाला लावू शकतो आणि तुझं मात्र छोटंसंच दुकान, तूही मेकॅनिकल झाला आहेस,
असं तो त्याला बोलू लागला. त्यावेळेस अतुल म्हणाला, पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा माणसाने विचाराने श्रीमंत असावं. तू पैशाने श्रीमंत आहेस रे, पण माझ्याकडे मात्र विचार छान आहेत आणि मी विचाराने श्रीमंत आहे. त्यावेळेस गणेशला थोडं वाईट वाटलं आणि त्यावेळेस अतुल म्हणाला, तू तू म्हणतोयस ना की पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो, पण पैशाने तू झोप विकत घेऊ शकत नाही. पैशाने तू सुख, शांती, समाधान विकत घेऊ शकत नाही आणि त्याच पैशाने तू पुण्याही विकत घेऊ शकत नाही. या सर्व गोष्टी तुला मिळवाव्या लागतात. पैशाने तुला सर्व काही विकत भेटल, पण हे मात्र पैशाने भेटत नाही. तुला पुण्याई तुझ्या सत्कर्माने, वागण्याने, बोलण्याने तुला मिळवावी लागेल. सुख, समाधान, शांती हे तुझ्या कर्मानेच तुला प्राप्त होणार. हे पैशाने तू विकत घेऊ शकत नाही. आणि दुसरं तू मला काय म्हटला की पैसा असल्यावर मी सगळ्या गोष्टीसाठी सर्वांना कामाला लावू शकतो, पण तू अशा काही गोष्टी आहेत की त्यासाठी तू कोणालाही कामावर ठेवू शकत नाही. त्यावेळेस गणेश म्हणाला, अशा कुठल्या गोष्टी आहेत मला तर सांग. त्यावेळेस अतुलनेही त्याला खूप छान असं उत्तर दिलं. अतुल म्हणाला, पैशाने तू घरात कामाला एखादा नोकर ठेवू शकतो, पैशाने तू गाडी चालवायला एखादा नोकर ठेवू शकतो, कंपनीत सर्व कामासाठी नोकर ठेवू शकतो, तुझे बूट पॉलिश करण्यासाठी नोकर ठेवू शकतो, पण अशा गोष्टी आहेत की त्यासाठी तू कोणालाही कामावर ठेवू शकत नाही. त्यावेळेस गणेश म्हणाला, ती गोष्ट कोणती आहे ते तर सांग. त्यावेळेस अतुल म्हणाला, अशा गोष्टी आहेत की तुझे जे भोग आहेत ते भोग भोगण्यासाठी तू कोणालाही कामावर ठेवू शकत नाही. तुझं जे दुःख आहे ते दुःख तुम्ही घ्या असं म्हणून तू कामावर ठेवू शकत नाही कोणाला. आणि तुला ज्यावेळेस मृत्यू येईल त्यावेळेस हा मृत्यू घ्या म्हणून कोणालाही तू कामावर ठेवू शकत नाही. या सर्व गोष्टीसाठी तू कोणालाही कामावर ठेवू शकत नाही. या सर्व तुलाच भोगायच्या आहेत. आणि मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. जन्म आहे याचा अर्थ मृत्यू आहे आणि ही सर्व मृत्यूभूमीच आहे. आणि मला हेच सांगायचं आहे की पैशाने सर्व गोष्टी विकतही घेऊ शकत नाही आणि त्याच पैशाने सर्व गोष्टीसाठी आपण कोणाला कामालाही ठेवू शकत नाही. हे तुला मला सांगायचं होतं. त्यावेळेस मात्र गणेशचे डोळे थोडेसे पाणावले, कारण त्याला अहंकार आला होता आपल्या श्रीमंतीचा, आपल्या पैशाचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या फोर व्हीलरचा, आपल्या बंगल्याचा. आणि त्यावेळेस अतुलचं हे बोलणं ऐकून त्याला खरंच आयुष्य कसं जगायचं आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. आणि त्यावेळेस गणेश म्हणाला की खरंच अतुल, मला क्षमा कर. मला खूप अहंकार आला होता माझ्या पैशाचा, श्रीमंतीचा, गाडीचा, कंपनीचा, बंगल्याचा, आणि तो अहंकार तू कमी केलास. खरंच रे, खरंच श्रीमंत तर तू आहेस, कारण तू विचाराने श्रीमंत आहे आणि मी पैशाने. आणि पैसा काय रे, आज आहे उद्या नाही, पण विचार मात्र आपल्याबरोबर मृत्यूनंतरही येतात. त्यामुळे तू विचाराने श्रीमंत आहे आणि मी पैशाने. आणि खरंच आज तू मला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला आणि तुला भेटल्यामुळे खरंच मला आज जाणीव झाली की माझ्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली होती. त्यावेळेस अतुल म्हणाला की तुला जर आता मिळवायचंच असेल तर तू सत्कर्म कर, तू आईवडिलांची सेवा कर, गोरगरिबांची सेवा कर, अनाथ आश्रमाला भेट दे, ज्यांना कोणाला शिक्षणाची गरज आहे पण पैसा नाही यांना तू मदत कर. बघ तुझी पुण्याई आपोआप वाढेल आणि बघ तुझ्या पैशामध्ये अजून वाढ होईल आणि तुला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होईल. त्यावेळेस मात्र गणेशला अतुलचं बोलणं पटलं आणि तो अतुलची माफी मागू लागला की खरंच मला माफ कर, मी तुला तुच्छ लेखलं, कमी लेखलं. खरं तूच खरा मित्र आहेस आणि तुझ्यामुळेच आज माझे डोळे उघडले आणि इथून पुढे आता मी उत्तमाचं कर्म करीन, सत्कर्म करील आणि पुण्याई कमवण्याचा प्रयत्न करील. जे माझ्याबरोबर येणार आहे ते कमवण्याचा आता मी प्रयत्न करेल. आणि त्यावेळेस गणेशने अतुलचे खूप खूप आभार मानले आणि तेथून तो निघून गेला. म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने सर्व गोष्टी आपण विकत घेऊ शकत नाही आणि पैशाने बऱ्याच गोष्टीसाठी आपण कामालाही कोणाला ठेवू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की काय करायचं आहे तर आपल्याबरोबर जे येणार आहे, शाश्वत जे आहे ते कमवण्याचा प्रयत्न करा, कारण ते आपल्याबरोबर येणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात
की सगळं काही नाशवंत आहे, आज ना उद्या हे नष्ट होणार आहे आणि आपल्याबरोबर काहीच येणार नाही. म्हणून जे येणार आहे ते कमवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.